अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये सर्वात जर अतिमहत्त्वाच्या ज्या दोन गोष्टी असतील ना, तर त्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे कर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे धर्म। जेव्हा कर्म आणि धर्म एकत्र येतात ना, तेव्हा परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही। आता तुम्ही म्हणाल, या पृथ्वी तलावर बघा, या मृत्यू लोकामध्ये परमेश्वराची प्राप्ती झालेला असा एखादा माणूस आहे का की ज्यांनी परमेश्वराला पाहिलं आहे? पण समर्थ सांगत आहेत, परमेश्वर असतो, देव असतो, तो अनुभवावा लागतो बघा। आणि आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणी अनुभवला? तर बघा, ज्यांनी जिवंत समाधी घेतली ते ज्ञानियांचे राजे ज्ञानोबा माऊली। बघा, त्यांना देव कळाला म्हणून त्यांनी समाधी घेतली ना, की असाच कोणी जिवंत बघा 2 मिनिट आपला श्वास जरी गुदमरला ना, 1 सेकंद जरी गुदमरला, मृत्यूच्या दारापर्यंत गेल्यासारखं वाटतं ना। मग म्हणून समर्थ सांगत आहेत की संतांनी आपल्यासाठी पूर्ण जीवन व्यतीत करून बघा, या जीवनामध्ये कसं वागावं, कसं राहावं, कसं आचरण करावं, बघा आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी हे सर्व काही ग्रंथ संपदा बघा, चरित्र या संतांनी आपल्यासाठी निर्माण केलं, जेणेकरून या मनुष्याला व्यवस्थित जीवन जगता यावं। पण मनुष्य मात्र कर्म आणि धर्म सोडून या क्षणिक संसाराच्या मागे लागला आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म आणि धर्म चांगले नसतात ना, त्याच्या जीवनामध्ये जरी सुख निर्माण झालं ना, तरी ते क्षणिक सुख असतं, ते पूर्णस्वाद प्राप्त होत नाही। म्हणजेच काय बघा, ज्याच्या जीवनाचे कर्म असतात बघा, नुसते अवगुण करत असतो, धर्मासाठी भक्तीसाठी परमेश्वराचं नाव त्याच्या या मुखामध्ये, या वैखरीमध्ये कधीच निघालेलं नसतं। मग जेव्हा एखाद्या वेळेस त्याचा मृत्यू होतो, तेव्हा बघा लोक मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याची बेइज्जती करत असतात की चांगला नव्हता हा व्यक्ती, कधीच देवाचं नाव घेतलं नव्हतं, कधीच कोणाचा मृत्यू झाल्यानंतर बघा कधीच कोणाला चांगला बोलला नाही। मग असे जर आपल्या मृत्यूनंतरसुद्धा आपली बेइज्जती होत असेल, तर आपण नरकामध्ये जाणार का स्वर्गामध्ये जाणार हे प्रत्येकानं ठरवावं। म्हणजेच काय, म्हणजे समर्थांनी सांगितलं आहे की जोपर्यंत हा मनुष्य जिवंत आहे ना, तोपर्यंत भगवंताच्या नामाशिवाय त्याला पर्यायच नाही। कारण खरा प्रवास आहे ना, तो मृत्यूनंतरचा प्रवास आहे। बघा, तुम्ही ऐकलेला असेल, या गरुड पुराणामध्ये सर्व काही वर्णन आलेलं आहे। बघा, ती वैतरणी नदी एवढी भयानक असते की त्या वैतरणी नदीमधून ती वैतरणी नदी पार करायला लागते। आणि ज्यांनी भरपूर अशी पापं केलेली असतात ना, त्यांना ती वैतरणी नदी पार करता येत नाही। भरपूर बघा, या शरीराला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात, भरपूर त्रास असतो। बघा, कधी कधी आपण पाहतो काही माणसाकडे एवढा पैसा असतो, एवढी धन संपत्ती असते, पण त्या धन संपत्ती बघा त्याच्यावर राज करायला कोणीच नसतो। बघा, कधी कधी पैसा असूनसुद्धा त्या घरामध्ये मुलबाळ नसतं, पैसा असूनसुद्धा बघा त्यांच्याकडून धर्माचं काम होत नाही। तर अशा पैशाचा काही उपयोग आहे का? भरपूर पैसा आहे, पण नुसती आजारपणं बघा मागे लागलेली असतात। म्हणजे त्या पैशामुळं सुख कधी निर्माण होत नाही, पण दुःख निर्माण होण्याचं बघा काम तो पैसा करत असतो। अशा पैशाचा काही उपयोग आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, या जीवनामध्ये तुम्ही आला आहात ना, ज्यांच्याकडे भरपूर धन आहे
त्यांनी धर्माचं आणि कर्माचं कार्य दोन्ही करायला हवं. कर्म तर माणूस करतो, जसे माणूस कर्म करतो तसा त्याला बघा फेरा चुकवावा लागतो. म्हणून जोपर्यंत आपलं हे जीवन आहे ना, तोपर्यंत धर्माचं सुद्धा काम माणसाने करायला हवं. बघा, धर्म आणि कर्म जर नसतील तर मनुष्याला बघा कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, काय त्याच्या जीवनामध्ये प्रसंग येतात. बघा, एका आपण उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका नगरामध्ये बघा एक शेठ आणि एक शेटणी राहत होते. म्हणजे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेटाणी त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे धर्माचे पुण्याचे कार्य कधीच केले नव्हते. त्यांनी कधीच कोणालाही दानदक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता, म्हणजेच त्यांना संतानसुद्धा नव्हतं. ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्याच ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचं घरटं बनवलं होतं आणि त्या चिमणीची 2 पिल्लं होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे आणि नंतर घरट्यात येऊन पिल्लांना ते दाणे भरवीत असे. आणि ती चिमणी शेठच्या त्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एक सुद्धा दाणा मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर याच शेठची आहे आणि हा खूप श्रीमंतसुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा हा कधीच कोणाला कोणत्याही प्रकारचं दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही किंवा कोणत्याही प्रकारचे धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्या मंदिरामध्ये कोणत्या प्रकारची मदत याने केली नाही, कोणत्याही असहाय्य व्यक्तीची मदत यांनी केली नाही. त्याचबरोबर कधीही कोणत्या पक्ष्यांना दाणेसुद्धा हा टाकत नाही. हा शेठ तर खूपच कंजूस आहे. बघा, एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडून त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेटाणी बोलत होते. बघा, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्या प्रकारची कमतरता नाही, परंतु आपण या धनाचे करायचं काय? आपल्याला कोणताही पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणारा कोण असेल? बघा, तेव्हा शेठ शेटाणीला म्हणतो, हे शेटाणी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच असं आहे. असं असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुखच नसेल. पुढे तो शेठ म्हणतो, आपण जेव्हापर्यंत जगू तेव्हापर्यंत हे धन खायचं. त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल ना, तो ते धन बघा घेऊन जाईल. दोघेही नवरा बायको बोलत असतात आणि हे त्यांचं बोलणं ऐकून ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि शेटाणीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडवून निघून जाते व नगरामध्ये जाऊन ती दाणे पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते आणि चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेटाणीचं बोलणं बघा चोरून ऐकू लागली. शेटाणी जी होती ती खूपच चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दया धर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळूहळू शेटाणीला ती चिमणी आवडू लागली आणि तिच्याप्रती तिचा लगाव वाढू लागला. आता शेटाणी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली होती आणि चिमणी ते दाणे टिपायची. असंच बऱ्याच दिवस बघा चालू राहिलं. बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेटाणी तर खूपच चांगल्या स्वभावाची आहे, परंतु तरीसुद्धा हिला पुत्रसुख प्राप्त नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळं हिला पुत्रसुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जेव्हापर्यंत एक स्त्री आई बनत नाही तेव्हापर्यंत तिचं स्त्रीचं असणं हे निष्फळ आहे. बघा, एका स्त्रीचं दुःख
एक स्त्रीच समजू शकते. स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होतं जेव्हा ती आई बनत असते. बघा, एका स्त्रीला सर्वात मोठं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते तेव्हाच ना. हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते आणि ती विचार करू लागते की ही शेटाणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज ही मला दाणे टाकत असते. मी असं काय करू शकते की यांच्या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल. तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येतं की जर मी देवांचे देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेटाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेटाणीला संतान सुख देतील. बघा, हा विचार करून चिमणी चिमण्याला म्हणते, अहो, काही दिवसासाठी मी बाहेर चालले आहे. तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या. त्यांना वेळच्या वेळी दाणे पाणी खायला द्या. इतकं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते. रात्रंदिवस उडत राहते आणि खूप कठीण परिश्रम बघा ती करते आणि उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडत उडत ती शेवटी कैलास पर्वतावर पोचते जिथे महादेव आणि पार्वती बसलेले असतात. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते तेव्हा ती बेशुद्धच होऊन जाते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हातांनी उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू कुठून आली आहेस? मला असं का वाटत आहे की तू खूपच मोठ्या दुःखामध्ये आहेस. तेव्हा चिमणी आता पार्वतीला म्हणते, हे माते, मी खूपच दुःखी आहे, खूप जास्त दुःखी आहे आणि मी खूप लांबून आली आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे. तेव्हा चिमणी म्हणते, माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेटाणी राहतात. त्यांना संतान सुख अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही. शेटाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे. इतकं म्हणून ती चिमणी बेशुद्ध पडते आणि माता पार्वती त्या चिमणीला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वती चिमणीला म्हणते, हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्याच वेळानंतर महादेव उठतील, आपण त्यांच्यासोबत बोलूया. बघा, थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात आणि पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते, हे प्रभू, एका नगरामधून एक शेठ आणि शेटाणी राहते. त्यांच्या नशिबात पुत्रसुख आहे की नाही. तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, जर त्यांच्या नशिबात पुत्रसुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी त्यांना पुत्रसुख कसा देऊ शकतो? तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागते आणि म्हणते, ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू शकतो. याच आशेने ती उपाशी पोटी आली आहे आणि ती इतक्या लांबून इथे आली आहे ना, मग आपण तिला रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो? बघा, माता पार्वतीचं हे बोलणं ऐकून बघा ते ऐकल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे पार्वती, ठीक आहे, तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल ना तर मग ठीक आहे. तसंही तुमचे सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेटणीला पुत्र सुख देणार आहे. परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेटाणी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही.
कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही, शास्त्रांचे वाचन करत नाही, कोणत्याही प्रकारचे पुराण वाचत नाही. शेठ आणि शेठाणी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेठाणी आस्तिक बनले, त्यांनी दान धर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरजू लोकांची मदत केली, देवाचे भजन कीर्तन केले ना, तरच त्यांना पुत्र दीर्घायुष्य असेल बघा. तेव्हा चिमणी म्हणते, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल की ते शेठ शेठाणी पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात आणि त्यानंतर ती चिमणी भोलेनाथांना आणि माता पार्वतीला प्रणाम करून तिथून निघून जाते आणि उडत उडत तिच्या घरट्यात येऊन पोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेठाणीला एका पुत्राची प्राप्ती होते बघा. शेठाणी पुत्राला पाहून खूपच खुश होते आणि चिमणीसुद्धा खूप आनंदीमध्ये होते. चिमणीला आता या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश झाला आहे आणि म्हणून आता शेठ दान धर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा झाला आणि शेठला मुलगा होऊन बघा एक महाशिवरात्री होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्रसुद्धा येते आणि त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथीसुद्धा होऊन जाते. तेव्हा 5वी महाशिवरात्र येते. तेव्हा ती चिमणी खूपच चिंतित होते, ती खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ आणि शेठाणी कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म हे लोक करत नाही. तेव्हा ती चिमणी हा विचार करून खूपच दुःखी होते की जर या लोकांनी दान धर्म करणं सुरू केलं नाही तर यांच्या पुत्राचा मृत्यू लवकरच होईल. आणि हाच विचार करून ती चिमणी खूपच दुःखी होते. चिमणी विचार करू लागते, मी शेठ आणि शेठाणीला ही गोष्ट सांगू तर कशी. बघा, शेठ आणि शेठाणीला माझी भाषा तर कळणार नाही, माझे इशारेसुद्धा समजणार नाही. आता मी काय करू शकते. हा विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्लंसुद्धा आता मोठी झाली होती. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे. त्यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणावर पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, हे चिमणी, आता तुला काय त्रास आहे. तू जसं म्हणाली होतीस तसं झालं आहे. शेठ आणि शेठाणीला पुत्ररत्न प्राप्त झाला आहे. मग तू पुन्हा इथे का आली आहेस. तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठ आणि शेठाणीला पुत्रप्राप्ती बघा, पुत्र तर झाला, परंतु शेठ आणि शेठाणीला धर्म मार्गावर आणण्यात, आस्तिक बनण्यात मी यशस्वी झाले नाही. मी त्यांच्याकडून धर्माचं कार्य करू घेऊ शकले नाही. दोघेही नवरा बायको अजूनही तसेच्या तसेच आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाही, कोणत्याही प्रकारचे दान धर्म करत नाहीत, कोणत्याही देवाचे भजन कीर्तन करत नाहीत. आता सुद्धा दोघेही नवरा बायको तसेच नास्तिकच आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी, असं असेल तर मग त्यांचा पुत्र अल्पायू असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये, त्यांचा पुत्र दीर्घायू असावा. चिमणीला हे चांगलं माहीत होतं की जर वडिलांकडून कोणती गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायला हवं. आणि हाच विचार करून चिमणी माता पार्वतीसारखी बघा, पार्वतीकडे सारखी विनंती करत असते आणि माता पार्वतीची बघा चिमणी चरणांमध्ये पडत असते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथांना म्हणते,
हे महादेव असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते त्यांना समजवण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत आणि माझे हावभावसुद्धा नाहीत, माझे इशारेसुद्धा ते समजू शकत नाहीत. आता आम्ही काय करू बघा, तुम्हीच सांगा. पुढे चिमणी म्हणते, हे माते जर तुम्ही भगवान भोलेनाथ शेठ आणि शेठाणीजवळ गेलेत आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे ना तसंच होऊन जाईल. आम्ही लवकरच शेठ आणि शेठाणीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडून तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि माता पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि येऊन शेठ शेठाणीला म्हणतात, हे माते आम्हाला शेठा बघा, हे माते आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे, कृपया तुम्ही आम्हाला भोजन द्यावं. जर तुम्ही आम्हाला भोजन दिलं नाहीत तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेठाणी हात जोडून म्हणते, हे बाबा तुम्ही मला शाप देऊ नका, आम्ही तुम्हाला नक्कीच भोजन खायला देऊ. त्यानंतर शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेले महादेव आणि माता पार्वतीच्या तिच्या घरात घेऊन जाते. चांगले चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तिथेच शेटणीचा बघा तो छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भजी आणून द्यायचा, तर कधी मिठाई घेऊन यायचा. आणि हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूपच आनंदित झाली. माता पार्वती विचार करू लागते, हा महादेवांचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे. शेठाणी साधू आणि साध्विणीच्या रूपामध्ये आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेठ आणि शेठाणी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेठ आणि शेठाणी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही पण खूप साऱ्या केल्या आहेत आणि अजूनही तुम्ही चुकाच करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिलात तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकरच तुमचा पुत्र तुम्हाला सोडून जाणार आहे, हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेठ आणि शेठाणी साधू आणि साध्वीच्या रूपात आलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा, आम्ही काय करू शकतो. आमच्या उतरवयामध्ये, आमच्या म्हातारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या या पुत्राला कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यापासून दूर करू इच्छित नाहीत. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाहीत. आमच्या पुत्राला शोक आम्ही सहन करू शकणार नाही बघा. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या द्वारावर कोणीही आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. तुम्ही दान धर्म करा, लोकांची मदत करा, प्राणीमात्रांची मदत करा, धर्माचे कार्य करा आणि महाशिवरात्रीचे हे व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचं भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात आणि दोघे नवरा बायको पुन्हा महादेव आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेठ आणि शेठाणी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, जो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हताच. हा पुत्र तर एका चिमणीमुळे तुम्हाला मिळाला आहे. ज्या चिमणीने इथून उडून कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि माता पार्वतीला विनंती करून
तुमच्यासाठी तिने पुत्र मागितला होता आणि तिच्याच विनंतीचा, तिच्याच परिश्रमाचं हे फळ आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सुंदर असं पुत्र खेळत आहे. तेव्हा शेठ आणि शेठाणी म्हणतात, बाबा ती चिमणी कुठे आहे, कोणती आहे? तेव्हा ती चिमणी तिथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. बघा, तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ बघा आणि शेठाणीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेठच्या घरात त्यांच्या खऱ्या रूपामध्ये येतात आणि शेठ आणि शेठाणीला बघा दर्शन देतात. अशा प्रकारे त्या चिमणीची महाशिवरात्रीची ही सफळ ठरते आणि त्यानंतर शेठ आणि शेठाणी मोठ्या उत्साहाने आनंदाने महाशिवरात्रीची ही साजरी करतात आणि महाशिवरात्रीचं ते व्रत करतात. त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचं हे व्रत करते. महादेव आणि माता पार्वती यांचं दर्शन मिळाल्यामुळे ते सर्वजण तृप्त झालेले असतात. समर्थ सांगत आहेत की या कथेचं तात्पर्य काय? बघा, आपण ही 20-25 मिनटं ही कथा ऐकली, पण या कथेचं तात्पर्य काय? बघा, आपण पाहत होतो कर्म आणि धर्म. जेव्हा माणसाच्या हातून कर्म आणि धर्म होतात ना, तेव्हा माणसाजवळ असलेली श्रीमंती असते, धन असते, त्याला मोल प्राप्त होत असतं. बघा, माणसाकडे भरपूर अमाप श्रीमंती आहे, गाडी बंगला आहे, भरपूर नोकर चाकर आहेत, पण तिथे खेळण्यासाठी बागडण्यासाठी मुलंच नसतील, संतानच नसेल, तर त्या धनाला आणि त्या पूर्ण संपत्तीला काही अर्थ आहे का? काहीच नाही. म्हणून आपण म्हणतो की घरामध्ये जेव्हा मुलं बाळा असतील ना, तेव्हा घर कसं आनंदामध्ये खेळतं असतं, तसंच आपलं आहे ना. म्हणून श्रीमंती कमी कमवली तरी चालेल, पण कोणाला दुखवू नये. बघा, जेवढे आपल्याला पुण्य करता येतील ना आपल्या घरामध्ये, बघा आपल्या घराच्या दरवाजामध्ये, बघा समर्थ सांगत आहेत, कधी कधी आपल्या घराच्या दरवाजासमोर गाय येते. बघा, गाईचं वासरू येतं, तेव्हा ते लक्ष्मीचं स्वरूप आहे. जेव्हा तुमच्या घरामध्ये गाय, समजा गाईचं वासरू असेल, एखादी बघा गाय आली असेल, तर ती लक्ष्मीचं रूप आहे हे समजा. बघा, खूप नशीबवान असतात अशी माणसं ज्यांच्या घराच्या समोर गाय येते. आणि जेव्हा आपण गायीला बघा चपाती असते आणि चपातीमध्ये गूळ नाहीतर खोबरं घेऊन त्या गायीला बघा आपण चारतो ना, तेव्हा भरपूर पुण्य माणसाला लाभतं. जी तुम्ही इच्छा मनामध्ये निर्माण कराल ना, प्रकट कराल ना, ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे रोज घडतं का? बघा, कधीतरीच आपल्या घराच्या समोर गायी येते, पण आत्ताच्या काळामध्ये माणूस फ्लॅटचं जीवन जगायला लागला. शहरामध्ये गेला तर त्याला गाय काय दिसेल, कोणता पक्षी दिसत नाही, माणसातला माणूससुद्धा दिसत नाही, तर देव खूप लांबची गोष्ट राहिली. शहरामध्ये गेलेला माणूस तो खेड्यातलाच होता ना. पण असं म्हणतात शहरात गेल्यानंतर माणूस सुधारला, मोठा झाला, पण तो मोठा कशामध्ये झाला? पैशामध्ये फक्त झाला. पण सुसंस्कृतपणा घ्यायचा ना, तो कधीच त्याने घेतला नाही. आणि जेव्हा बघा जवानी असते तेव्हा या शरीराची बघा जेवढं तो मजा करायची असते, या शरीराला क्षणिक सुखामध्ये तो गुंतून टाकतो. पण जे पुण्य करायचं असतं, भगवंताचं नामस्मरण घ्यायचं असतं, भक्ती मार्गामध्ये मन रमवायचं असतं, तेव्हा तो कधीच काही करत नाही. आणि जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा त्याला शहरामध्ये राहणं कठीण होतं आणि मग त्याला गावाची आठवण येते. म्हणून समर्थ सांगत आहेत, मनुष्याकडे किती धन संपत्ती असू द्या, कितीही काही असू द्या, गावामध्ये जे कार्यक्रम होतात, गावामध्ये जे उत्साह निर्माण होतात ना, त्यामध्ये प्रत्येकानं सामील व्हायला हवं. कारण गावाची श्रीमंती आहे ना. तुम्ही कितीही शहरामध्ये राहा, कितीही मोठे व्हा, पण गावाचं गाव पण ज्याला जमलं ना, तोच खरा मनुष्य आहे. बघा, श्रीकृष्ण स्वामींनी म्हटलंच आहे, शरीर में कोई सुंदरता नहीं होती, सुंदर होते हैं
व्यक्ति के कर्म, उसके विचार, उसकी वाणी, उसका व्यवहार, उसके संस्कार और उसका चरित्र, जिसके जीवन में ये सब है ना, वही इंसान दुनिया का सबसे सुंदर शख्स आहे. म्हणजे काय? म्हणजे या शरीरामध्ये सुंदरता कधीच नसते, पण आपण तरीसुद्धा या शरीराला, या चेहऱ्याला वेगवेगळ्या पावडरी, गंध लावत असतो. बघा, व्यक्तीचं सुंदर काय असतं? तर व्यक्तीचं सुंदर असतात ते कर्म, व्यक्तीचं सुंदर असतात ते विचार. मनुष्याचं सुंदर असतं ना, तर ती ही वैखरी वाणी, मनुष्याचा व्यवहार आणि मनुष्याचा संस्कार. हे चरित्र ज्याचं सुंदर असतं ना, तोच खरा मनुष्य असतो. नाहीतर या जीवनामध्ये दुसऱ्या गोष्टी सुंदर असून काही फायदा आहे का? या गोष्टीनं मनुष्याचं जीवनाचं सोनं होत असतं. आणि ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये धर्म आणि कर्म या दोन गोष्टी असतात ना, तो सर्वात सुखी आणि सर्वात चरित्र संपन्न मनुष्य या जीवनामध्ये आहे. आणि तोच खरा व्यक्ती आहे. नाहीतर या जीवनामध्ये पैसा तर भिकारीसुद्धा कमवतो, पैसा तर ज्यांना बोलता येत नाही ते सुद्धा अन्न खातात. मग आपलं काय आहे? आपल्याकडे थोडा पैसा आला तरीसुद्धा आपण घमेंड करायला लागतो, घमेंडी होतो. पण त्या रावणाकडं सोन्याची लंका होती, पण त्या लंका असूनसुद्धा त्याच्या मृत्यूनंतर काही नेता आलं का? काहीच नेता आलं नाही. बघा, ही उदाहरणं असतात, ही जीवनाचे सार असतात. संतांनी सांगितलेलंच आहे, धर्म करा रे धर्म करा, तेणे देव येई घरा. जर तुम्ही धर्म केला ना, एक दिवस नक्कीच तुमच्या घरामध्ये देव आल्याशिवाय राहणार नाही. कधीकधी आपण म्हणतो, बघा सकाळ होते, दिवस उजाडतो व आपण म्हणतो आज एवढं सुंदर वातावरण निर्माण झालं आहे ना, असं वाटतं देव घरामध्ये आला आहे. आणि तेव्हा खरंच तुमच्या घरामध्ये देव आलेलाच असतो. कारण जेव्हा मन बोलतं ना की मला खूप सुंदर वाटतं, आज परमेश्वर माझ्या घरात आल्यासारखं वाटतं, तेव्हा तर आनंदाचं वातावरण निर्माण होतं. कधी? जेव्हा आपण उपासना करतो, पहाटे उपासना करतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सर्व सुंदर वातावरण असतं. सर्व कुटुंबामध्ये भक्तिमय वातावरण झालेलं असतं. सर्व कुटुंब बघा भक्ती मार्गामध्ये, श्रवणामध्ये बसलेला असेल, तेव्हाच्या गोष्टी घडतील ना, तशा घडतील का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जे भक्ती मार्गामध्ये बसत नसतील, श्रवणामध्ये बसत नसतील, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वांना सांगावं आणि भक्ती मार्गामध्ये लीन होऊन जावं. कारण या जगामध्ये बघा, या संतांनी आपल्यासाठी हे फुकट आपल्याला दिलेलं आहे. पण हे फुकट दिलेल्याची बघा किंमत या मनुष्याला होत नाही. म्हणून जर तुमच्याकडे धन संपत्ती नसेल ना, बघा समर्थांनी ते सुद्धा सांगितलेलं आहे की आता इथे एक व्यक्ती, एक मनुष्य असा विचार करेल की माझ्याकडे एवढं धन संपत्ती नाही की मी दुसऱ्याला दान करू शकेल. तर समर्थ सांगत आहे की जेव्हा तुम्ही बघा जेवण करत असाल, भोजनाला बसले असाल, तर तुमच्या दरवाजामध्ये एखादा वाटसरू आला, एखादा मुका प्राणी आला, तर तुमच्या जेवणामधला थोडं घास त्याला द्या. कारण त्याच्यामध्ये एवढं पुण्य लाभतं ना, त्या पुण्याची बघा असं म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. ते बघा आपल्याला माहीत नसताना जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि आपल्याला म्हणतो, आपण जेवण करत असतो की मलासुद्धा भूक लागलेली आहे, तेव्हा आपल्या ताटातलं आपण त्याला देतो, तेव्हा सगळ्यात मोठं पुण्य मनुष्याला लागलेलं असतं, मनुष्याच्या पदरामध्ये पडलेलं असतं. आणि हे सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. बघा एखादा श्रीमंत व्यक्ती असतो, तो काही लाखो रुपये देणगी देतो, लाखो रुपयांचे जेवण करतो, पण प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं, ते लाखो रुपयांची देणगी दिलेली असते, ते जेवण दिलेलं असतं, पण तो पैसासुद्धा तो चांगल्या कर्माचा असावा, तर तो पैसा वाईट कर्माचा असेल, अवगुणातून निर्माण झालेला असेल, तर कितीही लाखो करोडो रुपये जरी देणगी दिली, कितीही मोठं भोजनालय जरी उभारलं,
तर त्याचं पुण्य निर्माण कधी होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, जे काही कराल ना ते चांगल्या कर्माने करा, चांगल्या पद्धतीने कमवा, तर त्याचं पुण्यामध्ये रूपांतर होईल आणि तेच तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.